व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय शिवराय, सप्रेम जय श्रीराम. मित्रांनो, एक महत्वाची गोष्ट तुमच्यासोबत शेअर करायची आहे, ती म्हणजे उबाठाची रडारड, घरकोंबड्याची रडारड आणि त्यांचं घराबाहेर न पडणं, सतत फेसबुकवर येणं, लाईव्ह करणं, आचकट विचकट पांचट बोलणं, विनोद निर्मिती विनाकारण करणं. अरे भाई, मेरी आवाज तो आप तक पहुंच रही है, लेकिन आपकी आवाज मुझ तक नहीं पहुंच रही है, असं काहीतरी बोलायचं. मुळात यांना असं वाटत होतं तेव्हा की मी सभेमध्ये बोलतोय की काय, पण ते फेसबुक लाईव्ह होतं हेच ते विसरून गेले. यापेक्षा यांच्या हुशारीचं आणखी कोणतं उदाहरण देता येऊ शकतं? आता तुम्ही टायटल वाचलं आहे, तुम्ही थंबनेल पण बघितलेलं आहे. कदाचित तुम्हाला असं वाटत असेल की ममता बानोला, हो बानोच, दीदी म्हणण्याच्या लायकीची ही बाई अजिबातच नाहीये. तर ममता बानोला आपल्या ह्या तिन्ही त्रैलोक्याच्या बेस्ट सीएमची लागण झालेली आहे. आता लागण म्हणजे तुम्हाला कदाचित असं वाटेल की ज्याप्रमाणे उबाठा अत्यंत पानसट बोलतात, अर्थहीन बोलतात, त्यांना बजेट समजत नाही, त्यांना शेतीतलं काही कळत नाही, काही फालतू विनोद करत बसतात, कोट्या करत बसतात आणि स्वतःला कोट्याधीश समजतात. ऍक्च्युली ते अरबोधीश आहेत, अब्जावधी रुपये असतील त्यांच्याकडे, पण ते कोट्याधीश म्हणजे कसं की कोट्या करतात ना, म्हणून कोट्याधीश समजतात स्वतःला. मग ममता बानो सुद्धा स्वतःला कोट्याधीश समजायला लागली आहे का? उबाठाची लागण झाली म्हणजे ममता पण अशीच आलतू फालतू बडबड करायला लागली आहे का? तर हो, ममता देखील अशीच आलतू फालतू बडबड करायला लागलेली आहे. मात्र या पलीकडे जाऊन ही जी लागण झाली आहे ना ममताला उबाठाची, ही खूप जोरदार आणि असरदार झालेली आहे. बऱ्याचशा गोष्टी दोघांमध्ये कॉमन दिसून येत आहेत. त्या कोणत्या आहेत ह्या आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत मित्रांनो. तेव्हा आजचा व्हिडिओ स्किप करू नका, पूर्ण बघा. नुकतेच तुम्ही जे फोटोग्राफ्स बघितले, व्हिडिओज बघितले, आपल्या स्वाभिमानी हिंदू प्रपंच परिवारातर्फे आपण जे सेवा कार्य करत आहोत त्याची एक छोटीशी झलक. अखंडपणे हे कार्य सुरूच राहणार आहे मित्रांनो. तुमच्या आशीर्वादानं, तुमच्या पाठिंब्यानं, तुमच्या सहकार्यानं खरंच तुमचे लाख लाख धन्यवाद मित्रांनो, मैत्रिणींनो, मातांनो, बंधूंनो, भगिनींनो. आता एक नवीन उपक्रम आहे. ज्याप्रमाणे आपण पाण्याची बाटली विकत घेतो ना, देव न करो असाही दिवस येईल की आपल्याला पाण्याप्रमाणेच ऑक्सिजन विकत घ्यावा लागेल. वस्तुस्थिती तशी झाली आहे आजकाल. तापमान बघा किती वाढत चाललेलं आहे शहरांचं, गावांचं. उन्हाळा सोसवत नाही आता. अशा परिस्थितीमध्ये वृक्षारोपण करणं अत्यंत गरजेचं झालंय मित्रांनो. म्हणूनच आपण उपक्रम राबवत आहोत की एक झाड समृद्धीकडे. म्हणजेच काय, तर आपल्या पुढच्या पिढीसाठी करायचंय आपल्याला. हे आपल्यासाठी तर करायचंच आहे, पण आपल्या पुढच्या पिढीसाठी करायचं, आपल्या मुलाबाळांसाठी सुद्धा करायचं आहे. काय नाही, आपल्या प्रियजनांच्या स्मृतीसाठी, आठवणीसाठी एक झाड आपण लावूया. त्याचं संगोपन आम्ही करतो. ते झाड फक्त लावणं गरजेचं नाहीये, तर त्याचं संगोपन होणं खूप गरजेचं आहे आणि त्याकडे आम्ही जातीनं लक्ष देणार आहोत. जूनमध्ये आता पावसाळा सुरू होणार आहे, त्याच्या आतमध्ये आपण वृक्षारोपण करून टाकूया. आपोआप पाणी पण मिळत राहील. आपण झाडच अशी लावणार आहोत जी कमी पाण्यामध्ये जास्तीत जास्त वाढत जातील. यामध्ये आपल्याला आपल्याच परिवाराचे एक पाटील साहेब आहेत, ज्यांचा 40 वर्षांचा अनुभव आहे या क्षेत्रातला. ते आपल्याला मार्गदर्शन करत आहेत. तेव्हा त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक तज्ज्ञ आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली वन विभागातर्फे मदत घेऊन आपण हे कार्य करत आहोत. तेव्हा या सत्कर्मामध्ये आपण देखील सहभागी व्हा मित्रांनो. आपल्या प्रियजनांच्या आठवणीसाठी, स्मृतीसाठी एक झाड तर नक्कीच लावू शकतो ना आपण. तेव्हा दिल्या गेलेल्या जीपे, फोनपे क्रमांकावर आपल्या इच्छेनुसार, मर्जीनुसार आपल्याला जे योगदान देता येऊ शकतं ते नक्की द्या. ट्रान्झॅक्शनचा स्क्रीनशॉट परिवाराच्या व्हॉट्सअपवर नक्की पाठवा, म्हणजे आपल्याला त्याचा ट्रॅक रेकॉर्ड ठेवून डिजिटल रिसिप्ट त्याच्या तयार करता येऊ शकतील. तेव्हा जास्तीत जास्त प्रमाणात पुढे या मित्रांनो. ममता बानो आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये एक सहानुभूती आहे, एक साम्य आहे, ते म्हणजे सहानुभूतीचं. गेल्या वेळच्या पश्चिम बंगालच्या निवडणुका आठवा मित्रांनो. सहानुभूतीच्या जोरावरच ममता तिथे निवडून आलेली होती. मात्र भारतीय जनता पक्षाने तिथे मुसंडी मारली होती बरं का. कोणी एकेकाळी पश्चिम बंगालमध्ये फक्त 4 आमदार होते यांचे, 4चे 77 झाले. आणि आता परिस्थिती अशी आहे की बंगालचेच लोक म्हणत आहेत की ममताचा राज आता बस झाला, आता उलटफेर होणं गरजेचं आहे.
हे तिथल्या स्थानिकांचं म्हणणं आहे. एक व्हिडिओ तर आम्ही असा बघितला की तिथले अनेक मुस्लिम्स आहेत जे जय श्रीरामचा नारा देत आहेत. तो व्हिडिओ बघून अंगावर काटा आला की क्या बात आहे, वा छान, चला सुधार आहे, सुधार आहे. किमान रामाचं नाव तरी तोंडावर आलं, बदल घडतोय. गेल्या वेळेस ममता बानोनं अशीच सहानुभूती मिळवली होती की पाय तुटलेला आहे आणि मग व्हीलचेअरवर ती बसलेली होती, नकली पट्ट्या लावल्या होत्या हाताला, डोक्याला, पायाला, कुठं कुठं, आणि मग सहानुभूती सहानुभूती सहानुभूती. उद्धव ठाकरेंनी काय केलेलं आहे? सहानुभूतीच. तिनं फक्त पायाला पट्टी बांधली आणि हिंनी तोंडाचा पट्टा सोडला. माझा बाप चोरला, माझा पक्ष चोरला, माझं चिन्ह चोरलं. माझा बाप चोरला, माझा पक्ष चोरला, माझं चिन्ह चोरलं. माझं पोरग चांगलं रडतं याच्यापेक्षा, शपथ सांगतो. सुरात रडतं माझं पोरग, अजिबात डोकं दुखत नाही. पण ह्यांचं ते रडगाणं ऐकलं की डोकं दुखायला लागतं माणसाचं. किमान माझं तरी दुखतं, बाकीच्यांचं मला माहित नाही. तर हा एक मेजर फरक या दोघांमधला, मेजर साम्य या दोघांमधलं, की सहानुभूती मिळवणे. कारण सहानुभूती मिळवायची, निवडणूक लढायची, जमतील तेवढे उमेदवार आपले निवडून आणायचे, संपलं. त्यानंतर काहीच नाही. बघा ना तुम्ही, महानगरपालिकाची निवडणूक झाल्यानंतर यांनी किती मराठी केलं, किती हिंदू केलं, काहीच नाही. नाशिकला फिरकून बघितलं नाही, परतवाड्याला गेले नाही. नाशिक नंतर आता शिर्डीचं प्रकरण झालेलं आहे, बघितलं नाही. हे यांचं वागणं, हे असं वागतात. सहानुभूती घेतली ना, पण लोक इतके मूर्ख नाही आहेत ना, लोकांना कळतं लगेच, यार गेम झाला आपलाच, आपण भुललो यांच्या भूलथापांना, पुढच्या वेळेस नाही भुलायचं. तेच पश्चिम बंगालच्या जनतेने आता ठरवलेलं दिसतंय. चित्र तसंच आहे. ममता बानूमध्ये आणि उबाठामध्ये आणखी एक साम्य आहे, कमालीचं साम्य आहे. जी लागण झालेली आहे ना एकमेकांची, ती तुफान झालेली आहे बॉस. कशी ते, हा एक छोटासा व्हिडिओ आहे, एक छोटीशी व्हिडिओ क्लिप आहे ममता बानूची, ती बघून घ्या. म्हणजे तुम्हाला लगेच लक्षात येईल की विषय आता कुठल्या दिशेने जाणार आहे. बघून घ्या ही क्लिप. हमको जो मर्जी हो हम करेंगे. एक बात याद रखना, बीजेपी को मदद मत करो. बीजेपी का अगर तुम लोग मदद करोगे कोई, तो अल्लाह का कसम आप लोगों को कोई माफी नहीं करेगा. हम तो माफी नहीं करेंगे. हमको जो मर्जी हो हम करेंगे. एक बात याद रखना, बीजेपी को मदद मत करो. बीजेपी का अगर तुम लोग मदद करोगे कोई, तो अल्लाह का कसम आप लोगों को कोई माफी नहीं करेगा. हम तो माफी नहीं करेंगे. आलं काही लक्षात? आठवते का काही? उद्धव ठाकरे हे लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान दौरे करत होते. या दोघांमध्ये मात्र एक फरक आहे बरं का. उद्धव ठाकरे घरकोंबडे आहेत, उद्धव ठाकरे बाहेर पडत नाही, आणि ममता बानो घरात थांबत नाही. पायाला भिंगरी लागल्यागत बाई पडत राहते कंटिन्युअसली. करणार तरी काय, पायाखालची जमीन सरकलेली आहे. किंवा असं म्हणू शकतो आपण की पायाखालची जमीन इतकी तापली आहे की पाय ठेवत नाहीये. जाडजूड चप्पल जरी घातली तरी चटके वासायलेत. त्याच्यामुळे धावपळ चालू आहे सगळी. ती पळायली आहे आणि हे मस्त बसलेले एसी मध्ये आराम करत. ठीक आहे, हा फरक फक्त, बाकी काही नाही. पण आता जो तुम्ही ममताचा व्हिडिओ बघितला, जी क्लिप बघितली, त्यावरून काही आठवलं का तुम्हाला? लोकसभा निवडणुकीच्या वेळी हा प्रकार घडलेला आहे उबाठासोबत. आठवत असेल तुम्हाला. बघा, उबाठाने निवडणूक अधिकाऱ्यांना धमक्या दिल्या होत्या, पोलिसांना पण धमक्या दिलेल्या आहेत. काय बोलले होते? काढा माझी बॅग तपासता का तुम्ही? नाव काय रे तुझं? कुठला आहेस तू? माझी बॅग तपासतोस का? ते बघ तिथं ते संडासचं भांड ठेवलंय माझ्या, युरिन पॉट माझा, ते पण बघ, त्याच्यात भेटतंय का तुला काही? बघ ते पण बघ. असं हे इतकं हिणकस प्रकारे बोललेले आहेत, हिणवण्याच्या स्वरात बोललेले आहेत ते पोलिसांना आणि निवडणूक अधिकाऱ्यांना. त्याच्यानंतर धमक्या दिलेल्या आहेत, तुमच्या सगळ्यांची नावं गावं लिहून द्या मला. हे निवडणूक झाल्यानंतर बघतोय एकेकाकडं कोणाकोणाच्या बॅगा तपासल्या रे. मोदींची तपासली का? हे केलं का? ते केलं का? अमकं केलं का? तुमकं केलं का? पोलिसांना सुद्धा धमक्या दिलेल्या आहेत भाषण करत असताना.
हे लक्षात ठेवा, माझ्याशी गाठ आहे तुमची याच्यानंतर. निवडणुका झाल्यानंतर दाखवतो एकेकाला हिंगा, अशी ओपन धमकी उबाठाने दिलेली आहे. आणि अशीच ओपन धमकी ममता बॅनर्जी सध्या देत सुटलेली आहे. केंद्र सरकारने पश्चिम बंगालमध्ये अराजक माजू नये, अघटित घटना घडू नयेत यासाठी SRPFची तुकडी तिकडे पाठवली. ममताने त्याचा सुद्धा विपर्यास करून लोकांना सांगायला सुरुवात केली, जनतेला सांगायला सुरुवात केली. काय की बघा बघा, हे SRPF वाले तुम्हाला मारायला आलेले आहेत, हे तुम्हाला लुटायला आलेले आहेत, असा अपप्रचार ममताने तिकडे चालू केला. म्हणजे उद्धवचीच नीती वापरली ना सगळी. खरं तर ते सुरक्षा प्रदान करायला आले होते, मात्र त्या सुरक्षा रक्षकांनाच ममता बानोनं आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करून टाकलं जनतेच्या नजरेत. आता ते सक्सेस झालं नाही ती गोष्ट वेगळी म्हणा, कारण लोक इतके मूर्ख राहिलेले नाहीयेत आजकाल. नाहीतर आतापर्यंत खूप दंगे धोपे झाले असते तिकडे. ममताचा तो ट्रॅक रेकॉर्डच आहे. त्यानंतर पुढे जाऊन ममता उद्धव सारख्याच धमक्या द्यायला लागली आहे, बघून घेईन, करून घेईन. तिथं ओपनली म्हणते, बीजेपीला जर तुम्ही मदत करणार असाल तर अल्लाह तुम्हाला माफ करणार नाही, आणि मी तर तुम्हाला कधीच माफ करणार नाही. निवडणूक झाल्यानंतर दाखवते एकेकाला काय असतो ते. आणि ही धमकी कोणाकोणाला आहे? निवडणूक अधिकारी, प्रशासकीय अधिकारी, पोलीस, SRPF यांना तर आहेच. या व्यतिरिक्त जी सामान्य जनता आहे, जे सामान्य मतदार आहेत, त्या मतदारांना देखील ममता बानो धमकावत आहे की भारतीय जनता पक्षाला मदत केली किंवा मतदान केलं तर याद राखा. बघा, ममता बॅनर्जी जर हारली, तिचा जर पराभव झाला या निवडणुकीमध्ये, तरीही ती समाज विघातक कृत्य करणार आहे. लक्षणं तर तीच दिसतात. काहीतरी तर घडवणार ही बाई. आता हे सगळं अमित शहावर आहे की ते सुरक्षा प्रणाली, सुरक्षा यंत्रणा किती सक्षम ठेवतात पश्चिम बंगालमध्ये, त्यावर बरंच काही अवलंबून आहे. ममता बानो जर जिंकली तर मात्र आणखी कठीण परिस्थिती निर्माण होईल गेल्या वेळेस सारखी. गेल्या वेळेस ममता बानोने दिवसा ढवळ्या अनेक खून करवलेत निवडणुकीनंतर, दंगली घडवून आणलेल्या आहेत. भर रस्त्यात लाठाकाठ्यांनी हिंदुत्ववादी लोकांना मारलंय. होय, बांगलादेशी रोहिंग्यांच्या एरियामध्ये सोडून आली होती मार खाण्यासाठी. कोण काय बोलणार? सत्ता तिची, प्रशासन तिच्या हातात. पोलीस दलाला हटवून टाकलं होतं तिने तिथून आणि ओपन सूट दिली होती. मी सांगतो तुम्हाला, ममता बानो जर जिंकली ना तर ती डायरेक्ट ऍक्शन डे करणार तिकडे. हे होऊ नये यासाठी ममता बानोचा पराभव होणं अत्यंत गरजेचं आहे मित्रांनो. नाही तर भविष्य खूप कठीण आहे. आत्ताच बघा तुम्ही, इतके रोहिंग्या घुसतायत भारतात, इतके बांगलादेशी घुसतायत. जर ममता परत निवडून आली तर काय वाटोळं होईल देशाचं, खास करून महाराष्ट्राचं. कारण आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा या ममता बानोचे भाईजान बसलेले आहेत ना तिकडे वांद्र्याला, कलानगर, मातोश्री 2 मध्ये. आदित्य ठाकरे बांगलादेशी रोहिंग्यांच्या झोपड्या पाडू देत नाहीत, वरुण सरदेसाई पाडू देत नाहीत. उद्धव ठाकरेंना तर पुळका आलेला आहे या शांतिप्रिय समाजाचा. हिरवे झालेले आहेत सगळे. आता तर झाकण झुल्या सुद्धा त्यांच्या मदतीला आहे. त्याच्यामुळे परिस्थिती अवघड होऊन जाईल. आपल्याकडचे काही नेते अत्यंत दळबद्री आहे. पवार स्वतःला नास्तिक म्हणून घेतात, मात्र विशिष्ट समाजाप्रती त्यांचं आकर्षण खूप आहे. तिथे त्यांचा नास्तिकपणा कधीच आड येत नाही, तिथे ते आस्तिक असतात. मग इफ्तार पार्ट्या, मग त्यांची कन्या म्हणते 3 तलाक किती छान आहे, 3 तलाक बंद नाही व्हायला पाहिजे. मुद्दामहून किरण कुलकर्णी, किरण चाऊस कशी झाली हे रंगून रंगून सुप्रिया सांगतात. मग कुलकर्णीच का? पवार पण असू शकते ना, किरण पवार असू शकते, पण मुद्दाम कुलकर्णीच घ्यायचं. हा ब्राह्मण देश. असूया मत्सर, मी पोटातली मळमळ सगळी बाहेर येते. कोणी जाऊन बघितलं तिथे ती कुलकर्णी आहे, पवार आहे का आणखी कोणी आहे? बुरखा घातलेला आहे.
कपाळावर थोडी लिहिलं तिच्या कोण आहे ती. यांना वाटलं ह्यांनी घेऊन टाकलं नाव. आक्षेप घेणारं तिथे कोणीच नव्हतं. सगळे ह्यांचेच बसले होते मूर्खाधारी. ते कशाला आक्षेप घेतील ना, कारण त्यांचीच भालावण चालू होती तिथे, सपोर्ट चालू होता. त्यांना तर हेच पाहिजे. विचार करा तुम्ही, ममता जर जिंकली तर काय होऊ शकतं महाराष्ट्रामध्ये. हे सगळे नेते काय हाल करून टाकतील आपल्या राज्याचे. ते अफीम फरोदे, तो निक्कू वागळे, तो चुशवंबर चौधरी, एक से बडकर एक सगळेजण दलिंदर आहेत. आणि ह्या लोकांना हेच पाहिजे, हे काहीही करून महायुती अडचणीत आली पाहिजे, फडणवीस अडचणीत आली पाहिजेत, ह्यांची पडताभुई थोडी झाली पाहिजे, ह्यांच्यासमोर इतकी संकट निर्माण करून टाकायची की विकासाकडे यांचं लक्षच गेलं नाही पाहिजे. म्हणजे मग यांना बोंबा मारता येतील की बघा बघा बघा, फडणवीसांनी काहीही केलेलं नाहीये या राज्यासाठी, असं म्हणायला सुद्धा हे लोक कमी करणार नाहीत नंतर. म्हणजे स्वतःच संकट निर्माण करायची, अडथळे निर्माण करायचे आणि मग बोंबा मारत सुटायचं. हे यांचं थर्ड क्लास राजकारण आहे. तसंच थर्ड क्लास राजकारण ममता बानूचं सुद्धा आहे. म्हणूनच या व्हिडिओचं टायटल असं देण्यात आलेलं आहे की ममताला झाली उबाठाची लागण. मित्रांनो, या विषयावर तुमचं काय मत आहे, तुम्हाला नेमकं या बाबतीमध्ये काय वाटतं, हे कमेंट सेक्शनमध्ये अवश्य लिहा मित्रांनो. तुमच्या कमेंट्समुळे आम्हाला प्रेरणा मिळते नवनवे व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची, आणि त्यातून नवे नवे विषय सुद्धा सुचतात. तेव्हा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये कमेंट्स करायला सुरुवात करा, व्यक्त व्हायला सुरुवात करा. आपण व्यक्त होत नाही त्यामुळे हे लोक शेफारतात. यांना असं वाटायला लागतं की आम्हाला कोणीच अडवणार नाही किंवा आम्ही इथले राजे आहोत, आणि मग अनिर्बंधपणे हे लोक वागायला सुरुवात करतात. पण यांच्या मताच्या विरोधात सुद्धा जनता आहे हे जेव्हा यांना समजेल ना, तेव्हा हवेत गेलेले हे सगळेजण जमिनीवर येतील. म्हणून म्हणतो कमेंट्स करायला शिका, व्यक्त व्हायला शिका, पटापट कमेंट करायला सुरुवात करा. आम्ही आमचा कमेंट बॉक्स कधीच बंद करत नाही, तो सतत चालू असतो, कारण प्रत्येकाच्या मताचा आम्ही आदरच करत असतो. म्हणून मित्रांनो, जाता जाता एक छोटीशी विनंती आहे. सुरुवातीला आपण आपल्या स्वाभिमानी हिंदू प्रपंच परिवाराच्या कामाची एक झलक बघितली, ज्यामध्ये शेतकरी, कर्कग्रस्त रुग्ण, त्यांचे हालाकीच्या परिस्थितीतले नातेवाईकांचे औषधोपचार, जेवण, अन्नधान्य या सगळ्यांची सोय आपण करत आलेलो आहोत. तेही तुमच्या सहकार्यानं, तुमच्या पाठिंब्यानं, तुमच्या आशीर्वादात, नाहीतर हे शक्य झालं नसतं. हा डोलारा आपण आणखी वाढवतोय. प्रभू रामाच्या नावानं आपण एक संकल्प अजून केलेला आहे, तो म्हणजे वृक्ष लागवडीचा. आज आपण पाण्याची बॉटल विकत घेतोय, उद्या असाही दिवस येऊ शकतो की आपल्याला याच बाटल्यांसारख्या बाटल्यांमध्ये ऑक्सिजन विकत घ्यावा लागेल. तो दिवस दूर नाहीये. बघा उन्हाळा कसा होत चाललाय, तापमान दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे, वर्षानुवर्ष वाढत चाललेलं आहे. तेव्हा वृक्ष लावणं अत्यंत गरजेचं आहे. आपल्या प्रियजनांच्या स्मृतीसाठी, आठवणीसाठी, त्यांच्या साठी म्हणा, एक वृक्ष आपण लावूया ना, एक रोपटं लावूया ना. त्या रोपट्याचा वृक्ष कसं करायचा, त्याचं संगोपन कसं करायचं, परिवार त्याची काळजी घेणार आहे. आपला परिवार त्याची काळजी घेणार आहे, नक्कीच घेणार आहे. जून पासून पावसाळा चालू होणार आहे. आपण वृक्षच असे लावत आहोत जे पटपट 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 वाढतील. त्या वृक्षांच्या आजूबाजूला आपण कुंपण करणार आहोत, आणि जे कोणी आपले दाते आहेत, ज्यांनी आपल्याला सहकार्य केलं आहे, त्यांना ज्याच्या स्मृतीसाठी, आठवणीसाठी ते झाड लावायचं आहे, त्यांचं नाव तिथे असणार आहे त्या झाडापाशी. तेव्हा जास्तीत जास्त प्रमाणात या आपल्या उपक्रमामध्ये सहभागी व्हा, योगदान द्या. दिल्या गेलेल्या जीपे, फोनपे क्रमांकावर अवश्य योगदान द्या. ट्रान्झॅक्शनचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअपवर नक्की पाठवा परिवाराच्या, म्हणजे त्याचा ट्रॅक रेकॉर्ड ठेवून आपल्याला त्याची डिजिटल रिसिप्ट तयार करता येऊ शकते. मित्रांनो, सामाजिक जाणीव, सामाजिक जबाबदारी म्हणून या उपक्रमांमध्ये, सत्कर्मामध्ये नक्की सहभाग नोंदवा. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय, जय श्रीराम.